आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। ओबीसींना त्यांनी कायम पाण्यात पाहिलंय, आता यात्रा काढतायत। कोणत्याही योजना ओबीसींपर्यंत पोहोचू दिल्या नाहीत आणि आता ओबीसींची आठवण आली असेल तर कृतीत दिसू द्या, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवार गटाला टोला। शरद पवार हे जेव्हा ओबीसींच्या बाजूने असतात तेव्हा ते षडयंत्र रचतात। जरांगे नावाच्या बबड्याला रसद पुरवणारे मंडल यात्रा काढतायत। लक्ष्मण हाकेंची शरद पवारांच्या मंडल यात्रेवरून टीका, तर दगाबाज पवारांना खड्यासारखं बाजूला करा, हाकेंचं आवाहन। प्रांजल खेवलकरांचा देशातला सर्वात मोठा विषय होऊ शकेल। रुपाली चाकणकरांनी केलेल्या आरोपांनंतर महाजनांची प्रतिक्रिया, तर थोड्याच दिवसात सगळ्या गोष्टी समोर येतील, महाजनांचं वक्तव्य। एकनाथ खडसेंनी बोलताना जीभ ताब्यात ठेवली पाहिजे। खडसेंच्या चाकणकरांवरील वक्तव्यावरून गुणरत्न सदावर्तेंची टीका, तर वारंवार केला जाणारा अपमान थांबवला पाहिजे, सदावर्तेंची मागणी। कितीही समोर येऊ द्या, त्याला आता एकटा बास। आमदार भास्कर जाधवांचं स्टेटस। गुहागरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून जाधव यांची कोंडी करण्याचा प्रयत्न, ब्राह्मण सहाय्यक संघाकडून सुद्धा जाधवांना इशारा। मुंडेंच्या जवळची माणसं फोडण्याची परंपरा अजित पवारांनी राजाभाऊ मुंडेंना फोडून कायम राखली। प्रकाश महाजन यांचा अजित पवारांवर निशाणा। महापालिका निवडणुका लवकरच होणार, निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाणार असल्याचा पक्षश्रेष्ठींचा आदेश। दरम्यान शिवसेना सदस्य नोंदणी कार्यक्रमामध्ये नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य। काँग्रेसमध्ये वेगवेगळे गट निर्माण झालेले दिसतात। कायदेशीर बाबींमध्ये देखील एक आवाज दिसत नाहीये। ते गट एकमेकांवर कुरघोडी करतात असं वाटतं, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील वापरत असलेल्या BMW गाडीवर आमदाराचा लोगो लावल्याचं प्रकरण। दरम्यान आमदारकीच्या लोगोची ही प्लेट अनावधानानं राहिली, तशी प्लेट लावणं चुकीचं, ती चूक सुधारली, उमेश पाटलांचं स्पष्टीकरण।